महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दर्शवलाय। मात्र मावळ लोकसभेत मनसेचं हे इंजिन भरकटतंय का, याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष सचिन चिखली आहेत। प्रश्न हा उपस्थित झालाय की तुमची मावळ लोकसभेतली भूमिका नेमकी काय आहे, कारण काल जी बैठक पार पडली, जी पत्रकार परिषद पार पडली महायुतीची, त्या ठिकाणी तुम्ही गैरहजर होते। काय नेमकं कारण होतं? आदरणीय राजसाहेबांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये सांगितलेलं आहे की महायुतीला आपला पूर्णपणे पाठिंबा, बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। तर नक्कीच मावळमध्ये जे महायुतीचे उमेदवार आहेत श्रीरंगाप्पा बारणे यांच्या प्रचारामध्ये लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते, मनसैनिक, पदाधिकारी कामाला लागतील। आत्ताच 2 ते 3 दिवसापूर्वी आदरणीय राजसाहेबांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्ष, महाविकास आघाडी आणि प्लस मनसे यांच्यामधला दुवा ठरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक पदाधिकारी नेमला जाणार आहे आणि त्याच्यानंतर आपली आणि त्यांची कनेक्टिव्हिटी कशी राहील, कशा पद्धतीने पुढे जायचंय, त्या दृष्टिकोनातनं तो संपर्क कसा साधला जाईल, त्या दृष्टिकोनातनं ते ठरलं जाईल आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सर्व मावळ लोकसभेला कामाला लागू। म्हणताय की लवकरच म्हणजे बिनशर्त हा पाठिंबा आहे, तुम्ही काही शर्त टाकली आहे का बाप्पांच्या सोबत? नाही, बिनशर्त म्हणजे अजून म्हणजे जो राजसाहेबांचा आदेश आहे तो अंतिम आदेश आहे, कोणती शर्त बिरत काय नाहीये यावेळेस। नक्कीच तुम्ही का नव्हते कालच्या महायुतीच्या त्या पत्रकार परिषदेला, का नव्हते तुम्ही? काय कारण काय होते? तुमची शर्त मान्य करत नाहीत का श्रीरंग बारणे? नाही, तसा काय विषय नाहीये की आदरणीय राजसाहेबांनी सांगितलं की त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये एक समन्वय साधण्यासाठी एक व्यक्ती नेमणार आहे। ती व्यक्ती बहुतेक आज किंवा उद्या नेमली जाईल आणि त्याच्यानंतर सर्वजण कामाला लागू आम्ही। आता श्रीरंग बारणेंना काल प्रश्न विचारण्यात आला की तिथं मनसे नाहीये, ते म्हटले की सचिन चिखलेशी मी बोललोय, ते बैठकीसाठी गेलेत, त्याच्यामुळे ते आलेले नाहीत। मुळात बैठक तर संध्याकाळी 4 वाजता होती, पत्रकार परिषद 11:30 वाजता होती। दोघांचं हे जे तुमची वक्तव्य आहेत, तुमच्या ज्या वेळा आहेत, त्यामध्ये खूप तफावत आहे आणि त्याच्यामुळे हा संभ्रम निर्माण झालाय की मनसेचा या ठिकाणी मावळमध्ये नेमकी भूमिका काय आहे, पाठिंबा दिसत नाही। कोणत्याही प्रकारचा संभ्रम नाहीये। सकाळी 10 ते बरोबर 1 ते 2 वाजेपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पिंपरी चिंचवड शहराची बैठक पिंपरी चिंचवडमध्ये चालू होती आणि त्याच्यानंतर 2 ते 4 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पुणे शहर कार्यालयामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकारिणीची बैठक चालू होती। त्या ठिकाणी गणेशप्पा सातपुते, रणजितदादा शिरोळे आम्ही सर्वजण उपस्थित होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर असेल आणि मावळ असेल या दोन्ही लोकसभेच्या बैठका चालू होत्या। त्याच्यामुळे काल आम्ही अनुपस्थित राहिलो, परंतु काही काळजी करायची गरज नाही आहे। येणाऱ्या लोकसभेमध्ये श्रीरंगाप्पा बारण्यासाठी, त्याचप्रमाणे या ठिकाणी आढळराव पाटलांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी काम करतील। तर पहिला प्रश्न विचारलं त्यावेळेला तुमच्याकडून महाविकास आघाडी असा या ठिकाणी उल्लेख झाला, अजूनही मन तुमचं महाविकास आघाडीमध्येच आहे? बिलकुल नाही। आदरणीय राजसाहेबांचा आदेश हा आमच्यासाठी अंतिम असतो, बरोबर, आणि तो जो आदेश आम्हाला त्यांनी दिला त्या आदेशाप्रमाणे आम्हाला काम करायचं। तर या ठिकाणी राज ठाकरेंनी जरी आदेश दिला असला तरी अद्याप तरी मनसे जी आहे ती श्रीरंगाप्पा बारणे यांच्या प्रचारात दिसत नाहीये। त्यांना आणखी थोडा वेळ हवाय। तो वेळ नेमका किती? हा बिनशर्त पाठिंबा आहे की यामध्ये काही शर्त टाकली आहे, हे येणारा काळच सांगेल। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।